लो फ्लोअर वॉल्वो AC बसेस आणि त्यावेळेस 87 बसेस चॅसिस क्रॅकमुळे फिटनेस रद्द करण्यात आलेले होते। ही माहिती मला महानगरपालिकेने दिलेली आहे। बराच मोठा पत्रव्यवहार केलेला आहे मी महानगरपालिकेशी की तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे आणि तुम्ही याच्यात पैसे खाऊन तुम्ही या भंगार बसेस सोलापूरसाठी आणलेल्या आहेत। भाजपने हे का केलं नाही हे अनाकलनीय आहे। संपूर्णपणे मिसमॅनेजमेंट झालेला आहे। कुणालाही ह्या शहराच्या विकासाशी काही एक देणं घेणं नाही। नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य। सर्वप्रथम माझं सोलापूर या YouTube न्यूज चॅनलचं मी स्वागत करतो, कारण त्यांनी शहर परिवहन हा अतिशय ज्वलंत महत्त्वाचा विषय आणि जो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे अशा विषयाला त्यांनी हात घातल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। शहरामध्ये परिवहन व्यवस्था असते ती लोकांच्या सोयीसाठी, कमी पैशामध्ये प्रवास व्हावा आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी ही व्यवस्था निर्माण केलेली असते। याच्यामध्ये नफ्या तोट्याचा विचार केलेला नसतो। तोटा होऊ नये पण फार मोठा नफा पण मिळवण्याचं उद्दिष्ट ह्याच्यामध्ये नसतं। सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे शहर परिवहन व्यवस्था अस्तित्वात आली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ST मार्फत शहर परिवहन व्यवस्था चालवली जात होती। मुंबई, पुणे आणि त्यानंतर सोलापूरमध्ये स्वतःची परिवहन व्यवस्था होती आणि एक काळ असा होता की मुंबईच्या बेस्ट बस नंतर सोलापूरची परिवहन व्यवस्था बेस्ट होती। इतका त्याचा नावलौकिक होता, त्यांची कमाई चांगली होते, त्यांचे स्वतःचे FD काही कोटींच्या होत्या, इतकं की महानगरपालिकेला ते उसने पैसे देत होते। ही गोष्ट आज सांगितलं तर कदाचित लोकांना ते हास्यास्पद वाटेल, कारण आता महानगरपालिकाला परिवहन व्यवस्थेला किंवा परिवहन खात्याला पैसे देऊन जगवते अशी परिस्थिती झालेली आहे। मधल्या काही काळामध्ये काही राजकारण्यांच्या अनास्थेमुळे किंवा त्यांच्या भ्रष्टाचारामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे आणि ह्या क्षेत्रातील जाणकार तज्ज्ञ त्या पदावरती नसल्यामुळे परिवहन व्यवस्थेची उतरंड सुरू झाली। ती गेली 25 वर्ष ती थांबवायला तयार नाहीये। मधल्या काळात म्हणजे 2012-13 साली शिंदे साहेब हे गृहमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारच्या JNNURM या प्रकल्पाअंतर्गत शहर परिवहनसाठी 200 बसेस मंजूर करून घेतल्या। त्यापैकी 144 बसेस आपण प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या। त्याचा जर हिशोब सांगायचा झाला तर 99 ह्या मोठ्या बसेस होत्या, 35 मिडी बसेस होत्या आणि 10 बसेस या वॉल्वोच्या लांबलचक AC बसेस होत्या, ज्याला आपण लाल परी म्हणून सुद्धा संबोधत होतो। आता एवढ्या मोठ्या बसेस या 99 आणि 199 मोठ्या बसेस आणि 10 वॉल्वोच्या बसेस का घेतल्या हे मात्र अनाकलनीय आहे, कारण सोलापूरमध्ये 1 किलोमीटर रस्ता सुद्धा सरळ नाही। सोलापूर शहरातली रस्त्याची अवस्था जर पाहिली तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते रुंद नाहीत, टर्निंग रेडियस तेवढे मोठे नाहीत। अशा परिस्थितीमध्ये लांबलचक बसेस कसे वळतील आणि कसे चालतील, काय विचार करून त्यांनी घेतलं होतं हे मात्र माझ्या अजूनही लक्षात आलेलं नाही। 35 मिडी बसेस मात्र शहरासाठी योग्य आहेत आणि आज सुद्धा त्यातल्या बऱ्याचशा बसेस रस्त्यावरती धावताना आपल्याला दिसत आहेत। 2014 साली असं लक्षात आलं की ह्या ज्या बसेस आहेत ज्या JNNURM साठी अशोक लेलँडनी खास डिझाईन केलेल्या आहेत, ज्याला जन बस असं त्यांनी नाव दिलेलं होतं, तर ह्या बसेसच्या चॅसिस म्हणजे जो बसचा प्रमुख पार्ट असतो, ज्याच्यावरती इंजिन बसतं, ज्याच्यावरती एक मोठा डब्बा बसतो, त्या डब्यामध्ये सगळे सीट बसवले जातात आणि प्रवासी त्या डब्यामध्ये बसलेले असतात। ते इतक्या महत्त्वाच्या पार्टला तडे गेले, क्रॅक गेले आणि हे लक्षात आल्यानंतर जवळपास 100 बसेस डेप्युटी RTO सोलापूर यांनी त्या बसेसला रस्त्यावर येण्यासाठी मनाई केली, कारण त्यामुळे गंभीर अपघात निर्माण होऊन बसमध्ये बसलेले आणि रस्त्याने जाणारे अशा दोन्ही प्रवाशांच्या आयुष्याचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणून त्या बसेस त्यांनी त्याचं फिटनेस प्रमाणपत्र रद्द केलं आणि त्या बसेस डेपोमध्ये पडून होत्या।
आणि पुढे पुढे तर त्याचे पार्ट काढून विकले, कुत्र्या मांजऱ्यांनी त्याच्यामध्ये संसार थाटलेले आहेत, ते आता भंगारमध्ये निघालेले आहेत त्या बसेस. तर ह्या चासीस क्रॅक हा जो प्रकार आहे हा ऑटोमोबाईल जगतातील एकमेव प्रकार असेल. म्हणजे ज्या वेळेस हेनरी फोर्डने आणि मर्सिडीज बेंझने पहिलं ऑटोमोबाईल बनवलं, त्याच्यात पहिली कार बनवली, त्यानंतर ज्यावेळेस पहिली बस बनली जगभरामध्ये, त्याच्यानंतर कोट्यावधी बसेस बनल्या असतील, पण चासीस क्रॅक मात्र ही जगामधली ही पहिली आणि एकमेव केस आजपर्यंत झालेली आहे. मला वाटतं की याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहणं हे अतिशय गरजेचं होतं, कारण चासीस क्रॅक हा संपूर्णपणे टेक्निकल विषय आहे, मेटलर्जिस्टचा विषय आहे. हा कुठल्याही IAS अधिकाऱ्याचा, अतिरिक्त आयुक्त किंवा परिवहन सभापती, डेप्युटी RTO यांचा हा विषय मुळीच नाही. हे या विषयामध्ये यांनी लक्ष का घातलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर ज्या वेळेस बसेसचे चासीस क्रॅक झाले हे लक्षात आलं, त्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेने पुण्यामधली ARAI म्हणजे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ह्या संस्थेची मदत घेणं गरजेचं होतं, कारण त्यांच्याकडे ह्याच्यामधले एक्सपर्ट्स आहेत. अगदी गेला बाजार मी म्हणतो सोलापूरमध्ये प्रिसिजन ही एक जगप्रसिद्ध कंपनी आहे, त्यांच्याकडे क्रॅक ॲनालिसिस करणारे एक्सपर्ट्स आहेत. जर महानगरपालिकेने, परिवहन सभापतीने, महापालिका आयुक्तांनी किंवा कुठल्या आपल्या आमदार किंवा खासदारांनी यतीन शाह साहेबांना जर विनंती केली असती की हे क्रॅक का झालं याचं ॲनालिसिस करून द्या, तर त्यांनी, मी सांगतो, सोलापूरसाठी हसत खेळत ते ॲनालिसिस करून दिलं असतं. याच्यामध्ये होतं काय की मटेरियल डिफेक्ट असू शकतो, जे मटेरियल अशोक लेलँड बनवत नाही. ही स्टील मिलमधनं मटेरियल येतं, ते अशोक लेलँडकडे आलं, त्याचं एक टेस्ट सर्टिफिकेट असतो ज्याला मिल TC किंवा मिल टेस्ट सर्टिफिकेट असं म्हटलं जातं, आणि त्याचा कालावधी हा 10 वर्षाचा असतो फक्त. त्याचा जो रिटेन्शन पिरियड आहे तो फक्त 10 वर्षाचा असतो. आणि क्रॅक झाल्या त्याचं जर ॲनालिसिस केलं असतं तर क्रॅक का झालंय ह्याचं नक्की कारण आपल्याला कळलं असतं. पण आपल्या आयुक्तांनी काय केलं, त्यावेळेस कुणीही ॲनालिसिस केलं नाही. कारण भ्रष्टाचार असेल, आर्थिक कारण असेल किंवा आणखीन काही असेल. पण बसेस ह्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या आहेत, काही बसेस काँग्रेसच्या कार्यकाळात आलेल्या आहेत, आणि सुदैवाने म्हणा, दैवयोगाने आणि मतदार राजाच्या कृपेने यानंतर 2014 नंतर, म्हणजे ह्या बसेस आल्यानंतर भाजपला मतदारांनी संधी दिलेली आहे. केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेवरती तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता होती. त्यावेळेस भाजपने काँग्रेसला घेरायला पाहिजे होतं की तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे आणि तुम्ही याच्यात पैसे खाऊन तुम्ही या भंगार बसेस सोलापूरसाठी आणलेल्या आहेत. भाजपने हे का केलं नाही हे अनाकलनीय आहे. आणि हे डब घ्यायला जात असताना प्रत्येकाला परिवहन सभापती होण्यामध्ये काय इंटरेस्ट होता हे न कळण्या इतकी जनता मूर्ख नाही. माझा मुद्दा पुन्हा तोच आहे की वेळेवरती क्रॅक ॲनालिसिस का करून घेतलं नाही. 2024 मध्ये मला वाटतं बहुतेक कदाचित 23 असेल, P. शिवशंकर साहेब हे महानगरपालिका आयुक्त होते, त्यांनी ते क्रॅक ॲनालिसिसला पाठवलं. त्याही वेळेस मी त्यांना कडाडून विरोध केला की 10 वर्षानंतर या बसेसची निर्मिती होऊन 10 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. 10 वर्षानंतर त्याचं मेटलर्जिकल स्ट्रक्चर हे पूर्णपणे बदलून गेलेलं असणार आहे आणि ऊन पाऊस थंडी वाऱ्यामध्ये ते बाहेर पडून आहेत. अशा वेळेस तुमचं करेक्ट क्रॅक ॲनालिसिस होणार नाही. तरीसुद्धा त्या आयुक्तांनी स्वतःचा हेकेखोरपणा दाखवून की जो मेकॅनिकल इंजिनियर नाही, जो टेक्निकल पर्सन नाही, ते स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर होते, P. शिवशंकर साहेब, त्यांनी स्वतःच्या हेकेखोरपणामुळे 3.5 लाखाचं टेंडर दिलं क्रॅक ॲनालिसिससाठी पुण्यातल्या एका संस्थेला. त्याच्यासाठी एक बस कापून काढावी लागली, म्हणजे एक बस पण गेली वाया. क्रॅक ॲनालिसिसचे 3.5 लाख गेले, आधीचे जे पैसे गेलेत ते गेलेलेच आहेत. पण पुन्हा क्रॅक ॲनालिसिस त्याही वेळेस मी कडाडून विरोध केला होता
पण ह्या साहेबांनी मात्र आणखीन 3.5 लाख आणि एका बसचं मात्र नुकसान करून घेतलेलं आहे. हा संपूर्णपणे मिसमॅनेजमेंट झालेला आहे. कुणालाही ह्या शहराच्या विकासाशी काही एक देणं घेणं नाही. ह्याच्यामध्ये मी जवळपास 2016 पासून मी याच्यामध्ये काम करतोय. मी केंद्र सरकार, NURM, महाराष्ट्र सरकार, म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोलापूर, म्युनिसिपल कमिशनर सोलापूर या सगळ्यांना मी हायकोर्टाच्या वकिलामार्फत नोटिसा सुद्धा पाठवलेल्या आहेत. एकाचंही याला उत्तर आलेलं नाही. हे 2016 साली मी यांना नोटिसा पाठवल्यात. उत्तर फक्त सोलापूर महानगरपालिकेतर्फे आलेलं आहे आणि ते श्रीकृष्ण S. कालेकर जे वकील सर्वप्रथम सोलापूरचे नागरिक आहेत, त्यांनी सुद्धा हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. पण अतिशय थातूरमातूर उत्तर देऊन ज्यांनी ह्या शहराचं नागरिकत्वाचं कुठलंही कर्तव्य पालन केलेलं नाही अशा वकिलांनी मला नोटिसीला उत्तर दिलेलं आहे. मी बराच पत्रव्यवहार केलेला आहे, खूप माहिती मागवलेली आहे. यानंतर अशोक लेलँडनी याला जोड देऊन रिएन्फोर्समेंट करून देतो आणि त्या बसेस तुम्ही रस्त्यावर चालवा असं सांगितलं. पण आपल्या डेप्युटी RTOनी त्यावेळेस याला मान्यता दिलेली नाही आणि नाही दिली ते सुद्धा योग्यच आहे. ही जी चासीस क्रॅक आहे इथे तुम्हाला दिसेल, इथे मागचं चाक बसतं आणि इथे पुढचं चाक बसतं, त्याच्यावरती इंजिन बसतं. हे अशोक लेलँडच्या चासीसचं डिझाईन आहे. टाटाची चासीस आणखीन वेगळ्या डिझाईनची असते. ही अशोक लेलँडची चासीस आहे. इथे 15/6/2015 ही तारीख इथे लिहिलेली दिसतीये. तर जिथे चाक आहे इथे स्प्रिंग पाट्याचे ब्रॅकेट आहेत, शॉक ॲब्झॉर्बरचे ब्रॅकेट आहेत. अशा ठिकाणी हा क्रॅक झालेला आहे. ज्यावेळेस बस रस्त्यावरनं चालते त्यावेळेस हा इंजिन त्या चासीसला पुढे ओढत असतो. खालनं रस्त्यावरनं त्याला झटके बसत असतात आणि वरनं प्रवाशांचं आणि त्या वरच्या बॉक्सचं किंवा त्या बॉडीचं वजन असतं. असं सगळं एकत्र ह्या ठिकाणी येतं. म्हणून इथे जर ब्रॅकेट बसवलं असतं आणि जर एखादी बस रस्त्यात जर क्रॅक झाली असती पुन्हा तर खूप मोठा अपघात घडला असता. तर हे असा प्रस्ताव कसा काय दिला त्यांनी, हा एक मोठा प्रश्न आहे. वास्तविक ऑटोमोबाईल जगतामध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतर अशोक लेलँडनी स्वतःहून त्यांचे इंजिनियर सोलापूरमध्ये पाठवायला पाहिजे होते. त्यांचं स्वतःचं R&D डिपार्टमेंट आहे सरकारकडनं. त्याबद्दल ते लोक टॅक्स एक्झम्पशन घेतात. त्यांनी ह्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे होतं, ह्याच्याबद्दल रिसर्च करायला पाहिजे होतं. बदलून देतील न देतील हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे. त्यांचे जे काय PO असेल, परचेस ऑर्डर, त्याच्यामध्ये काय लिहिलं असेल त्याप्रमाणे झालं असतं. पण एक इंजिनियर म्हणून मी तुम्हाला सांगतो, अशोक लेलँडनी एक इंजिनियर म्हणून, इंजिनिअरिंग कंपनी म्हणून, एक ॲटोमोबाईलमधले एक बलाढ्य कंपनी म्हणून त्यांनी ह्या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं, जे त्यांनी पाहिलेलं नाही. आता मी माझी काही निरीक्षणं 2016 साली नोंदवून ठेवलेली आहेत. मी खास सोलापूरच्या नागरिकांसाठी, सुजाण नागरिकांसाठी मी हे माझे निरीक्षण त्यांना मी वाचून दाखवतो. हे पहा, 99 सेमी लो फ्लोअर बसेस, 35 मिडी बसेस. आत्ता ज्या इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत 100 इलेक्ट्रिक बसेस, त्यासुद्धा आम्ही त्यापैकी 100 पैकी 70 बसेस या मिडी बसमध्ये कन्वर्ट करून घेतलेल्या आहेत. 10 लो फ्लोअर वॉल्वो AC बसेस आणि त्यावेळेस 87 बसेस चासीस क्रॅकमुळे फिटनेस रद्द करण्यात आलेले होते. ही माहिती मला महानगरपालिकेने दिलेली आहे. बराच मोठा पत्रव्यवहार केलेला आहे मी महानगरपालिकेशी. काही निरीक्षणं मी माझी नोंदवून ठेवलेली आहेत, ती मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. सोलापूर रस्त्यांची स्थिती पाहता मिडी बसेस जास्त उपयुक्त असताना मोठ्या लॉंग बसेस आणि वॉल्वो AC बसेस का घेतल्या? ह्या AC बसेस कधीही सोलापूर शहरामध्ये चाललेल्या नाहीत. त्या BB दारफळ किंवा आणखीन दुसऱ्या ठिकाणी ह्या चाललेल्या आहेत. मोहोळ वगैरे अशा ठिकाणी त्या चाललेल्या आहेत. म्हणजे सोलापूरच्या टॅक्स पेअरच्या पैशावरती या बसेस चालणार
आणि त्याचा लाभ मात्र बाहेरची लोक घेणार, हा असा आतबट्ट्याचा व्यवहार त्या काळच्या राज्यकर्त्यांनी आणि त्यानंतरच्याही राज्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि आज सुद्धा पुन्हा ज्या इलेक्ट्रिक बसेस मागवत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला नव्हता की आम्हाला मिडी बसेस खास करून पाहिजेत. सोलापूरचे रस्ते, त्यांचे टर्निंग रेडियस, त्यांची स्थिती, त्यांची रुंदी, त्यांची एक सलग लांबी पाहता लॉंग बसेस इथे उपयुक्त नाहीत. इथे फक्त मिडी बसेस पाहिजेत. आणि सोलापूर विकास मंचनी इलेक्ट्रिक बसेस ज्या येणार आहेत 100, त्यापैकी 70 बसेस आम्ही मिडी बसमध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहेत. चासीस क्रॅक झाल्यानंतर महानगरपालिकेने मेटलर्जिस्ट किंवा तत्सम सक्षम संस्थेची मदत का घेतली नाही, हा मुद्दा मात्र अनुत्तरित आहे. क्रॅकचे कारण त्याच वेळेस कळले असते तर उत्पादकावरती दबाव वाढवता आला असता. आपल्याला अशोक लेलँडचा कान धरता आला असता. टेक्निकली, कायदेशीर तर पुढचे भाग आहे, पण टेक्निकली आपल्याला त्यांचा कान धरता आला असता. बसेस डेपोत असताना ड्रायव्हर, कंडक्टर व इतर कर्मचारी बसून होते. त्यांचा पगार शहरातील कर भरणाऱ्या नागरिकांवर का कंपनीने ती रक्कम अदा करावी? सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्ष का गप्प बसला आहे? एक बस म्हणजे किमान 10 रिक्षा हे ढोबळ प्रमाण जरी धरलं तरी रस्त्यावरती 850 ते 900 रिक्षा वाढल्या. परिणामी प्रदूषण वाढलं. पर्यावरणाची जी हानी झाली त्याला जबाबदार कोण? त्याची भरपाई कोण व कशी करणार? एका रिक्षात 7 ते 8 प्रवासी कोंबतात. परिणामी असुरक्षित प्रवास होतो. वाहतूक पोलीस याकडे लक्ष देत नाहीत. सोलापुरातील अनेक रिक्षा रॉकेलवर चालवल्या जातात. रिट्रोफिटेडच्या रिक्षा चालवल्या जातात. दुसऱ्या शहरातून भंगारमध्ये काढलेल्या रिक्षा सोलापुरात आणून पुन्हा चालवल्या जातात. पर्यावरणवादी या विरोधात कधी आवाज उठवत नाही. डेप्युटी RTOने या बसेसचे प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करून बसेस भंगारमध्ये टाकण्यास सांगितलेलं आहे. बसेसची किंमत 80% केंद्र सरकार व 20% राज्य सरकारने दिलेली आहे. फक्त व्हॅट व रजिस्ट्रेशन चार्ज महानगरपालिकेने भरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने JNNURM केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही पार्टी बनवून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही पैसे दिलेत ना, मग त्या पैशाचं काय झालं हे पाहणं तुमची जबाबदारी नाहीये का? केंद्र सरकार, राज्य सरकार जबाबदारी झटकू शकत नाही जी त्यांनी कधी स्वीकारली नाही. आणि महानगरपालिकेने त्यांना पार्टी करून घ्यायला पाहिजे होतं, त्यांना मध्ये घेतलं पाहिजे होतं. हे राज्य सरकार, केंद्र सरकार जर मध्ये आले असते तर मला वाटतं की अशोक लेलँडवरती निश्चितपणे दबाव वाढलेला असता. शहरातील प्रवासी नागरिकांची जी काही प्रचंड गैरसोय व हेळसांड झाली आहे त्याची नुकसान भरपाई कशी होणार व कोण करणार? बसेस रिप्लेसमेंटचा काय, हा लाख मोलाचा प्रश्न अनुत्तरित आहे. आता तर हायकोर्ट आधी लवाद नेमला, त्यानंतर प्रकरण हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने सुद्धा महानगरपालिकेला सांगितलंय की तुम्ही आता अशोक लेलँडला नुकसान भरपाई द्या. म्हणजे हा कुठला उरफाटा न्याय आहे? त्यांच्या बसेस डिफेक्टिव्ह आहेत, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहेत, हे आम्ही वेळेवरती सिद्ध करून त्यांना दिलं नाही. म्हणून पुन्हा एकदा त्यांना आम्ही नुकसान भरपाई द्यायची आहे, उर्वरित पैसे त्यांना द्यायचे आहेत. हे काय चाललंय? कुठलाही प्रशासकीय अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाही. कशासाठी एवढी UPSC MPSC मधनं पास झालेले अधिकारी इथे आलेले आहेत? हे वकील जे मला नोटीस पाठवतात ते काय करतायत? श्रीकृष्ण कालेकर हे या शहराचे नागरिक नाहीत का? यांची काही जबाबदारी नाहीये का? आपण दिलेल्या निधीचा वापर कसा होतो याची देखरेख करणारी यंत्रणा केंद्र सरकारकडे नाही. सोलापूर महानगरपालिकेने चॅसिस क्रॅक ॲनालिसिस घेतलेले नाही. बसेस रस्त्यावर नाहीत, पर्यायाने रिक्षा वाढतात, ट्रॅफिक वाढते, प्रदूषण वाढतं, रस्ते कमी पडतात, असुरक्षित प्रवासाचा धोका वाढतो. या इतर गोष्टींकडे कुणाचंही लक्ष नाही.